10वी आणि 12वीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर कल्याण व डोंबिवली शहरातील वाहतूक कोंडी हा गंभीर प्रश्न बनला आहे. याच पार्श्वभूमीवर 10 फेब्रुवारी ते 18 मार्च या परीक्षा कालावधीत कल्याण डोंबिवली परिसरातील मेट्रोचे व रस्त्याचे सुरू असलेले काम तात्पुरते बंद ठेवावेत, अशी ठोस मागणी डोंबिवलीतील महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेकडून करण्यात आली आहे. मनसे विद्यार्थी सेनेचे शिष्टमंडळाने MMRDA महानगर आयुक्त तसेच वाहतूक पोलिसांना या संदर्भात निवेदन दिले आहे. या निवेदनात शीळफाटा रस्ता, कल्याण शहरातील मेट्रो मार्ग तसेच कल्याण मुरबाड मार्गावर कॉर्पोरेट रस्त्याचे काम परीक्षा कालावधीत थांबवावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. गेल्या 2 वर्षापासून कल्याण डोंबिवली परिसरात दिवस रात्र वाहतूक कोंडी पाहायला मिळते. शीळफाटा रस्त्यावर मेट्रोची कामे सुरू असून कटाई गावाजवळ निळजे उड्डाण पुलाचे कामही रेल्वेकडून सुरू आहे. हा संपूर्ण परिसर कायमच वाहनांच्या कोंडीने ग्रासलेला असतो. विशेषतः शीळफाटा रस्त्यालगतच्या मानपाडा, उंबार्ली, कटाई, पालावा परिसरातील अनेक शाळा असून येथील तसेच डोंबिवली शहरातील विद्यार्थी 10वी आणि 12वीच्या परीक्षांसाठी या मार्गावरून प्रवास करतात. परीक्षेच्या दिवशी वेळेवर परीक्षा केंद्रावर पोहोचणे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे असते. मात्र मेट्रो व रस्त्याच्या कामामुळे होणाऱ्या कोंडीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्यास भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे परीक्षा कालावधीत हे रस्ते कोंडीमुक्त ठेवावेत, अशी ठाम भूमिका मनसे विद्यार्थी सेनेने मांडली आहे. दरम्यान मनसेने दिलेल्या इशाऱ्यानंतर MMRDA कडून 3 दिवसांची वेळ मागण्यात आली असून 3 दिवसात याबाबत योग्य सूचनावर निर्णय जाहीर केला जाईल, असे सांगण्यात आले आहे. मात्र विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्यास ठेकेदार आणि अधिकाऱ्यांविरोधात मनसे रस्त्यावर उतरून आंदोलन करेन, असा इशाराही मनसे विद्यार्थी सेनेने दिला आहे. आज दिनांक 6 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना डोंबिवली शहराच्या शिष्टमंडळाने MMRDA जे मेट्रोचं काम चालू आहे त्या संदर्भात येणाऱ्या 10 फेब्रुवारीपासून ते 18 मार्चपर्यंत 10वी 12वीच्या परीक्षा आहेत. या परीक्षाच्या काळांमध्ये त्याच्या मेट्रोचं जे काही काम चालू आहे त्याच्यामुळे जे काही ट्रॅफिक कोंडी होते त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचण्यास खूप वेळ लागणार आहे. या सगळ्या बाबींची या सगळ्या प्रॉब्लेम्सची गोष्ट लक्षात घेता MMRDAला आम्ही एक निवेदन दिलेलं आहे. या निवेदनामध्ये असं मेन्शन केलेलं आहे की येणाऱ्या या कालावधीत परीक्षा कालावधीत त्यांनी त्यांचं काम कम्प्लिटली थांबवावं, बरोबर आहे, आणि विद्यार्थी जेणेकरून आपापल्या परीक्षा केंद्रात वेळेवर पोहोचतील. जर त्यांनी आम्हाला एक 3 दिवसाचा वेळ मागितला आणि 9 तारखेपर्यंत त्यांचं जे काही रुटीन आहे कामाचं ते आम्हाला ते स्पष्ट करणार आहेत. निवेदनामध्ये त्यांना क्लिअर कट मेन्शन केलेलं आहे की जर का हे झालं नाही किंवा काम थांबलं नाही आणि डोंबिवलीतील कुठल्याही विद्यार्थ्याचं परीक्षा काळात नुकसान झालं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर येईल आणि मनसे स्टाईलने जे काही कामगार कॉन्ट्रॅक्टर किंवा काही मेट्रोचे वरिष्ठ आहेत त्यांना मनसे स्टाईलने उत्तर देईल. ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, कल्याण.